पुण्यामधील प्रसिद्ध हिट अँड रन प्रकरणानंतर शहरात अवैधरित्या चालणारे पब आणि ड्रग्सचा मुद्दा उचलून धरणारे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यामधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावरती धडक दिली। या दोघांनी उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरत कर्मचाऱ्यांवरती हप्तेखोरीचा आरोप केला। यावेळेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधामध्ये आंदोलन करत 50 खोके एकदम ओके अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली। यावेळेला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलेक्टर कचेरी असेल ऑफिस असेल यांनी ज्या पद्धतीने पबला संरक्षण दिलंय त्याच्यामुळे ज्या सगळ्या गोष्टी घडल्या जातात ही पाकिट संस्कृती संपली पाहिजे हे आमचं मत आहे। त्या ठिकाणी आमचे मोहनदादा असतील, सुषमादा असतील, राजाभाऊ तळपुडे असतील, हे सर्व पदाधिकारी आज आम्ही एक्साईजच्या अधिकाऱ्यांना भेटायला आलो। मंत्री महोदयांसाठी तुम्ही आरोप केले काही मंत्री महोदयांवर ह्या ससूनमध्ये कारभार करत होते गेली वर्षभर। मी सातत्यानं डॉक्टर संजीव ठाकूरना अटक करा ही मागणी करत असताना उलट हसन मुश्रीफ साहेबांनी अजित आपलं तो अजय तावरेला ज्या पद्धतीने त्या खोंडू बसवलं आणि अजय तावरेने नुसतं हे प्रकरण आहे तर ससूनमधल्या अनेक प्रकरणामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून अनेक रिपोर्ट बदलल्याचा संशय पुणेकरांना होता, मला होता, पण आज सिद्ध झालं की अजय तावरेंना अटक झाली। म्हणजे ह्याचाच अर्थ की आज ससूनमध्ये बी काळा बाजार चालू होता। आज आम्ही साहेबांकडे चाललोय पैशांच्या मंत्र्यांना हे पैसे पाठवतो। आज आम्ही या निमित्ताने पैसे पाठवतो। आणि पैसे आले त्यांनी अजय तावरेंना ज्या पद्धतीने खुर्चीवर बसवलं त्याला संरक्षण दिलं आणि आस्था पश्चिमला वर्षभरामध्ये पुणेकरांची तळमळ आणि पुणेकर बोलत कळत नव्हता। आज त्यांनी राजीनामा काय मागणी करता तुम्ही? त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? राजीनाम्याची मागणी करताय का? मुन्सिपालने ह्याच्यामध्ये राजीनामा दिला।